यांच्यात आंतर्यामी म्हणजे हृदयात स्वाभाविकपणा प्रकाशित करणारा तो परमात्माच आहे. पण तो जीव त्या विषयाचं सेवन करून त्या विषयाच्या आसक्तीत गुंतल्या जातो. नेहमी सेवन करायला लागलं पुन्हा पुन्हा त्या आसक्तीत तो गुंतल्या जातो आणि काय म्हणायला लागतो तो जीव, म्हणे विषय हे कैसे गोड, माझ्या देहाचे पुरे कोड, तो इंद्रियाशी खवळे चाळ विषय वाढ भोगावया, म्हणे विषय हे कैसे गोड. आणि मग त्याला विषय काय लागायला लागतात, गोड लागायला लागतात. त्याचा असा निश्चय होतो की माझ्या देहाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कोण करणार आहे, आता विषय करणारे. आणि मग काय होतं, असा एकदा निश्चय झाला की इंद्रियांची खवळे चाळ इच्छा काय होते, बलवान होती इंद्रियाची विषय भोगण्याकरता. इंद्रिया विषयाची आसक्ती, देहाभिमानी वाढी वृत्ती, मावळणी मुळीची स्फूर्ती, मोह ममता स्थिती दृढ वाढी. इंद्रिया विषयाची आसक्ती, इंद्रियांना विषयाची आसक्ती निर्माण होते आणि इंद्रियाला जशी जशी विषयाची आसक्ती निर्माण होत गेली तसा तसा देहाभिमान काय होत जातो, वाढत जातो. देहाभिमानाची वृत्ती वाढत जाते आणि जसा जसा देहाभिमान वाढत गेला स्फूर्ती मावळणी मुळीची स्फूर्ती मावळणी, मूळ आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची आठवण सुद्धा काय होऊन जाते, मग मावळून जाते, आहे का नाही. एकदा सूर्य मावळला की हळूहळू 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 मग जसा टाइम देईल तसा अंधार काय होत जातो, पडायला लागतो. मोह ममता स्थिती दृढ वाढे आणि मग मोह ममता याची स्थिती वाढत राहते. मग मी म्हणे देहाते देह संबंधी जे जे आपते विषयाचे लोलुपेते नुसंत चित्ते आशना. आणि मग त्याचा जास्त अंधार पडणं कोणता आहे, जास्त पुढं 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 तो अंधारात कसा जातो, मग महाराज देहाते मी म्हणे. आणि मग तो देहालाच काय म्हणायला लागतो, मी म्हणायला लागतो. जे देह संबंधी आहेत त्यांना आप्त नातेवाईक म्हणायला लागतो. विषयाचं लालसा त्याची वाढत जाते, रात्रंदिवस त्याला त्यात उसंत मिळत नाही. माऊली ज्ञानोबा यांनी हरिपाठात याच अर्थाचा लिहिलेला आहे की रात्रंदिवस त्याचा काही त्याला संसाराचा धंदा करत असताना रात्रंदिवस त्याला उसंत मिळत नाही. कोणता छायास करीशी प्रपंच दिननिशी हरिशीन भजशी कवण्यागुणे. प्रपंच दिननिशी, दिन आणि पुन्हा निशी, निशी म्हणजे रात्र, रात्री सुद्धा अशा प्रकारचं करत जातो. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे. रात्रंदिवस न पुरे तुकोबाराय म्हणतात, आहे का नाही. आणि मग काय होतं, प्रकृती स्वाभाविक कर्म झाले ते म्हणे मी केले, देहहंतेचे नातीले काय विले चढले अनिवार्य. प्रकृती तिच्या स्वभावानं कर्म करत राहते, ते कर्म करत गेलं तो म्हणतो मी केलं आणि मी कर्म केलं, असं देहाचा अहंकार धरून नसलेला देहाचा अहंकार धरून मी कर्म केलं म्हणलं की त्याचा सगळा भार कोणावर येतो, मग त्याच्या डोक्यावर येतो त्या कर्माचा. देह अंत अति उद्भट तेथे मोह ममता अति दुर्गट, तेने जन्म मरणाची वाट गडगडार परवा आहे. देह अंत अत्यंत बलवान आहे आणि त्यात पुन्हा तरुण जाण्याला अत्यंत अवघड असलेली मोह आणि ममता. आणि मग या दोन असल्यामुळे आहे का नाही, जन्म मरणाची वाट गडगडाट प्रवाह आहे. सारखा जन्म मरणाचा प्रवाह वाट काय राहते, मग चालू राहते. मनी धरोनी विषय काम कर्मेंद्रिय करिता कर्म तेथे निपजती धर्मा धर्म बाधक परम पुरुष. मनोधरोनी विषय काम, मनात फक्त विषयाच्या काय असतात, इच्छा असतात आणि मनात विषयाच्या इच्छा धरून कर्मेंद्रिय कर्म करतात. पण तिथं त्या कर्मातून धर्मा धर्म निपजती, पाप आणि पुण्य काय होतं, निर्माण होतं. धर्म पुण्य, अधर्म पाप. आणि पुण्य आणि पाप ते त्या पुरुषाला काय करत राहतं, बाधा करीत राहतं. कल्पेला फळभोग गडे त्यासारखे देह धरणे गळपडे, त्याने देहाची खाणे उघडे मरणही वाढे तैसेची. जशी कल्पना केली तसं फळ मिळतं, आहे का नाही. त्याच्यासारखा पुढचा देह घ्यावा लागतो, देहाची खाणी निर्माण होते. देह जन्माला आले की पुन्हा मग देहाबरोबर पाठी लागले काय, मरण लागलेलं आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, संघाचे मरण ते काय महाराज, मरण काय कुठून येणार, कोणाचे सगळं संघर्ष काय झालेलं आहे ते लागलेलं आहे मरण, आहे का नाही. ते सासाची जे मानाने देहाच्या संघच काय लागलेलं आहे, मृत्यू लागलेला आहे. संघाचे महाराज हा काय एक आहे का, आपल्याला मरण चुकवता येत नाही, मरण चांगलं करता येतं. म्हणजे मरण सुधारता येतं, चुकवता येत नाही, सुधारता येतं, आहे का नाही.
सुधारता येतं. निजकर्मदारा सोयी भोगी. पुन्हा 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 आढळतात माणसं त्याच्यात. योम स्वर्ग आणि संसारा जन्म मरणाचा येरधारा नाना योनिया परानित कर्मधारा सोयी भोगी. आणि मग काय होतं, कधी स्वर्गाला जातो कधी संसार, आणि मग सारख्या जन्म मरणाच्या येरधारा नाना प्रकारच्या योनीत खंते ते न करा होणे गाढव उतारा. सारखं कर्मा जसं कर्म असेल तसं त्याला भोगावं लागतं, नाही का नाही. डोळे बांधुरी तिला घाना तेल याचा डोरोदाना कर करी तो बरी प्रमाणा बरी श्रम जाना होत असे. सारखं त्याला ते काय व्हावं लागतं, मग फिरावं लागतं. तसे त्याप्रमाणे दिव्य ज्ञाना बांधुरी ज्ञानाचे डोळे भोगो जातानेच कर्म फळे. तो जन्म मरणाचे सोहळी भोगी आगळे आणि वार सारखे त्या घाण्याच्या बैलासारखं भोगावं लागतं. उद्ध्वस्ताचे प्रमेय जैसे सूर्याचे पुढे धावणे तैशी जन्म मरण हातू दारुणे सोय भोगी. सारखं त्याला ते उद्ध्वस्तासारखं जन्म मरण भोगावं लागतं. शिन शिनोने जाऊ जन्म कंठी सवेची मरण येत्या पाठी जैशी जावळी फळे देती तैशी जन्म मरण कोटी भोगी सोये. सारखं त्याला ते भोगावं लागतं. होता पूर्णत्व जो स्वतंत्र तो झाला कर्म परतंत्र नाना कर्म गती पात्र दुःख सुख क्षेत्र सदावाय. होता पूर्णत्व स्वतंत्र, ज्यावेळेला पूर्णत्व अवस्थेत होता त्यावेळेला तो काय होता, स्वतंत्रच होता. हे कोणाच्या ताब्यात नव्हता. पण कर्म परतंत्र झाला, पण तो कोणाच्या ताब्यात गेला, कर्मानुबंधीने मनुष्य लोके. कर्माच्या काय गेला, ताब्यात गेला. आणि ताब्यात कर्मानं नाही घेतलं, आपल्या चुकीमुळे गेलो, आहे का नाही. ज्याला काय शासनामुळे जातो का आपल्या चुकीमुळे जातो, आपल्या चुकीमुळे. शासनामुळे असं तो कोणाला उचलून जेला टाकला असतं, कोणाला टाकू शकत नाही. आपली चूक झाली म्हणून आपल्याला जेल भोगावं लागायला, नाही का नाही. अशा प्रकारचं होतं. नाना कर्म गती पात्र. त्या दिवशी एखाद्या ज्यांची जेलात कथा झाली, महात्म्याचं नाव आहे, वृंदावनची कथा झाली. मग त्यांनी त्या एक दोन तीन तास असं ठेवलं की प्रत्येक त्या याला बोलायला आरोपीला. मग तू सगळे कैदी बसलेले आणि हे विचारायचे बा तू काय गुन्हा केला, तू काय. एक म्हणे किती दिवस झाले, म्हणे 20 वर्षाची सजा झाली. म्हणे तुला काय झाली, तो काय केलं, काय नाही म्हणे माझा थोडासा गुन्हा होता म्हणे, पण मला 20 वर्षाची सजा दिली. म्हणे गुन्हा काय होता, काय नाही म्हणे एका रेल्वेतल्या 3 डब्यातल्या लोकांना म्हणे मी गुंगीचा औषध 4-5 रेल्वे लुटली. गुन्हा काय माझा थोडसा आहे. जीव म्हणू लागले अरे बाप्या, अरे सगळ्यात मोठा गुन्हा आहे, तू थोडसा गुन्हा आहे, तुला 20 वर्षाची कमी झाली त्या गुन्ह्यात. नाही म्हणे माझा गुन्हाच किती म्हणे तू. आपण बांधवीला आपला आपण बांधवीला आपलंच आपण बांधून घेतले, दुसऱ्या थोडं बांधले, आहे का नाही. सुटायचंय तरी याच्यावर महाराज तुकोबरायांनी उदाहरण दिले. ज्ञानोबरायांनी पोपटाचं उदाहरण दिले, तुकोबरायांनी माकडाचं उदाहरण दिले. ज्ञानोबराय म्हणतात तुकोबरायांनी दिले ते पोपटाचं. शुकनळी केशी गोविले पाय गुंतले गोविले पाय, आहे का नाही. विसरून जाय पक्ष दोन्ही, दोन पक्ष तो विसरून गेला, आहे का नाही. ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत चांगल्या 3-4 वयात हा दृष्टांत काय केला, रंगवलेला आहे का नाही. तेने उडावे तरी न पुरे मनीची शंका, मनीची शंका न पुरे म्हणून उडन तो. मने बांधला मी थोडा ऐशा भावनेच्या पडे फोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके आठवे हे आवळी किटांतू नळे तरुणी ठाके. तुकोबराय सुद्धा दुसरं उदाहरण देतात. माकडे मुठीशी धरेले फुटाने गुंत देते नेने हात देते काय तो लेखावा तयाचा अन्याय हितनेने काय आपुले ते सुख नळिकेशी गोविले पाय विसरोनी पाय जाय पक्ष दोन्ही, आहे का नाही. अशा प्रकारचे तुकोबराय म्हणतात आहेत माणसं. आणि स्वतः कर्म परतंत्र झाला. आणि मग कर्म परतंत्र झाल्यावर जसं कर्म पात्र करेल ज्या स्थितीला नेईल तिथे राहावं लागायला, तसं भोगावं लागायला. नावीला जाणं नारमा कर्म गती पात्र दुःख सुख क्षेत्र सदावाय. कधी सुखाच्या रानात फिरावं लागतं तर कधी दुःखाच्या जंगलात फिरावं लागतं, आहे का नाही. अशा प्रकारचं मानवी विषयाचे सुख देखत देखत घेतले भीक त्याचे अगणित असुख जन्मकोटी दुःख शोषिता नसरे. मानवी विषयाचे सुख, पण मग त्या कर्माच्या परतंत्र कर्म भोगवतो आणि तरी आपण विषयाचा तो जीव काय मानायला लागतो, मग सुख मानायला लागतो, आहे का नाही. देखत देखता घेतले भीक. नाथमहाराज म्हणतात विषयाचं सुख मानणं म्हणजे डोळ्यासमोर कळून पाहता पाहता विष पिणे
मला जिथं जिथं ज्ञानेश्वरीत विषय शब्द आला तिथं तिथं त्या विषयाला विष जोडून ज्ञानोबा रायाचा शब्द आला. जास्त भौतिक करून, काही काही ठिकाणी विषय पण आहे, पण भौतिक करून विषयाच्या ठिकाणी काय आला? विष. विषय विषयाचा विषय विख अशा प्रकारचं. देखत देखता, पाहता पाहता त्याचे अगणित असुख, जन्मकोटी दुःख शोषिता नसरे. आणि सुख कशाचं आले महाराज? एवढं असुख आहे तिथं, एवढं दुःख आहे, किती अगणित. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे यम अवघड यमदंड. किंवा विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. किंवा सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे दरी दरी आठवण. मानी संताचे वचन नेले त्रिने ते अर्ध, बाळपण जरा व्याध तुका म्हणे घाना. पुढा जुंपी जशी मुढा. पुन्हा 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 घाण्याला म्हणते तुकोबराय म्हणतात झुकणारे जाणारे, आहे का नाही? सारखं अनिवार्य दुःख मग तयाची सारिखे, असंभाळे पाप पिके जे जन्मकोटी दुःखे भोगी जीव. सारखं, आहे का नाही? दुःख भोगावं लागतं. स्वतः उघडत काळागणी झालं त्याला जन्मकोटी दुःख शोषिता नसरे. कोटी जन्म घेऊन दुःख संपलं का? शोषिता नसरे. कोटी जन्म घेतले तरी दुःख काय होतं? पुन्हा नसरे. ते दुःख संपत नाही. दुःखावरी दुःखाचे आवर्त, मोह शोकाचे करती पडत, आणि आतने माझी बुडत सदा उकळत काळागणी. दुःखावरी दुःखाचे आवर्त. अशा लाटा जातात मला धुळकात वाऱ्याच्या. कशाच्या? दुःखाच्या. दुःखावर दुःखावर दुःख, दुःखावर दुःख. महाराज परमार्थात सुखावर सुखाच्या लाटा येतात आणि संसारात दुःखावर दुःखाच्या लाटा येतात. परमार्थ संसारात जसं जसं वय वाढत गेलं तशा तशा दुःखाच्या लाटा वाढतात, आणि परमार्थात जसं जसं वय वाढत गेलं तशा तशा कशाच्या लाटा वाढतात? सुखाच्या लाटा वाढतात. तुकोबराय म्हणतात सुख कसं आहे माहितीये का परमार्थात? तुकोबराय म्हणतात नेघे उतार चढते अंगी प्रेमाचे भरते. कसं आहे प्रेमाचं भरतं तिथलं? लाट भरती कशी आहे? नेघे उतार. उतार नेघे याचा अर्थ असं नाही नेघे उतार चढते म्हणजे उतरतही नाही चढतही नाही असं नाही. नेघे उतार मग चढते. त्या पाण्याला त्या पुराला कधी उतारच नाही, ते काय होत जात? वाढू लागे, पडतच जात. अशा प्रकारचं सदा दुःखाच्या लाटा पडतात. आणि यातने माझी बुड अति यातना काय करावे लागतात? भगावे लागतात, बुडावं लागतं. सदा उकडत काळाग्नी, काळ रूपी अग्नी सतत काय व्हावं लागतं? मग उकडावं लागतं. ऐशे शोषिता दुःख शोक, पुढे अवचिता एकाय. महाप्रळयाचा भडका देखत निकट सन्मुखांगी वाजे. पण पुन्हा भोगत 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 राहिला अनंत येऊनी भोगल्या, पुन्हा महाप्रळय येतो. महाप्रळय होतो एक वेळेला. तेच मागे नवचे गाडीला पाहू, पुढे निघावया नाही व्हावो. निष्कर्मे बांधीला पाहू, प्रळयाचा धाव मस्तकी वाजे. आणि मग त्या महाप्रळयाच्या का महान दुःखातून मागे नवचे काढीला पाहू. मागे जाता येत नाही, पुढे निघावया नाही व्हावो, पुढे निघायला जागाच नाही. मागे पुढे अवघा काळ, आहे का नाही? पळून नचले पळ. मागे पळता येईना आणि पुढे पळता येईना. निज कर्मे बांधिला पाहो, कर्माना तो बांधलेला राहतो. प्रळयाचा घाव मस्तकी वाजे. आणि प्रळयाचा ठोका पुन्हा मस्तकावर काय होतो? घाव बसतो. उत्पत्ती स्थिती प्रकरण तुझं सांगितले संपूर्ण. आता प्रळयाचे लक्षण सावधान अवधारी. आता उत्पत्ती आणि स्थिती सांगितली. उत्पत्ती मायेची कशी झाली ते सांगितलं, मायेची स्थिती सांगितली, उत्पत्ती सांगितली. स्थिती काय आहे मायेची? स्थिती म्हणजे असणे. काय स्थिती आहे मायेची? स्थिती आहे इंद्रियाला विषयाचं आकर्षण. त्या इंद्रियाला विषयाच्या आकर्षणातली खटाटोप आणि त्याचं फळ पदरात दुःख. ही याची सगळी काय स्थिती? ऐशीच याची स्थिती. नासत जाय क्षणाक्षणा प्रती माऊली म्हणतायत. याची स्थिती कशी आहे? अशा प्रकारची आहे. आता प्रलय राहिला. उत्पत्ती स्थिती झाल्यावर शेवट काय येतं? प्रलय येतो, नाश येतो, आहे का नाही? उत्पत्ती म्हणजे जन्मणे, स्थिती म्हणजे असणे, आणि प्रलय म्हणजे नाश होणे, नसणे, आहे का नाही? सूर्योदय महाराज मायेला आहे म्हणणे इतकी सुद्धा तिच्यात सत्ता नाही. म्हणजे ती आहे नाही. काय सृष्टी दोघांकडून झाली, माया आणि ब्रह्म, आहे का नाही? आणि मग जी संतती निर्माण होती त्यात काही आईचे गुण येतात आणि काही बापाचे गुण येतात, आहे का नाही? नाश होणे नसणे
ही मायेचा गुण आहे. आणि त्याच्यात आहे जो शब्द आहे तो कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. माईक आहे, माईक आहे का नाही? ग्रंथ आहे. माईक हा जो शब्द आहे हा मायेचा शब्द आहे, तो नाश पावणार आहे. आणि माईक आपण जो आहे म्हटलो तो आहे कोणाचा शब्द आहे? ब्रह्माचा शब्द आहे. मायेत आहे नाही, तिला आहे म्हणता येत नाही, का नाही? म्हणून अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे गुण येतं, नाम आणि रूप हे कोणाचं आहे? मायेचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. त्याला पाप म्हणलंय तुकोबारायांनी, आहे का नाही? अशा प्रकारचं ते आहे. पूर्ण मला काय? ब्रह्म, माया, त्याच्यानंतर आकाश, आहे का नाही? त्याच्यानंतर वायू, त्याच्यानंतर अग्नी, त्याच्यानंतर जल, त्याच्यानंतर पृथ्वी. पृथ्वीवर पुन्हा हे झाले, काय झाले? धान्य निर्माण झालं. तर इथून तिथून लाईन अशी आकाश, आकाशाचा गुण, मायेचा गुण, आकाश आणि मायेचा गुण आकाशात आला. ब्रह्म आणि मायेचा गुण आकाशात दोन आले आहे आणि नाही. आकाशाला आहे का नाही? आकाशाचा स्वतंत्र गुण कोणता आहे? तर रूप नावाचा गुण आहे. मग तिथून पुढे एका भूतात लंबी प्रक्रिया येते. आपल्यापर्यंत एका भूतात त्या मागच्याचे लाईन गुण येऊन पुन्हा त्याचा स्वतःचा एक गुण त्याच्यात काय झालेला आहे? वाढत गेलेला आहे, आहे का नाही? अशा प्रकारचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि पुष्टी इथपर्यंत ते आलेले आहे. मग स्वतःचा एक गुण आणि एका भूताकडे पुन्हा एक त्यात मागचे दोन आणि पुन्हा काय? त्याचा स्वतःचा एक वाढत गेला. कधीतरी याचा लंबा विचार हो. अशा प्रकारचं ते प्रलयाची प्राप्ती अवश्य पावे. आणि मग महाराज काय होतं? सूर्योदयाची स्थिती लोटले अवश्य पावे राहते. तेवी झाली उत्पत्ती स्थिती, प्रलयाची प्राप्ती अवश्य पावे. सूर्याचा उदय झाला की दिवसभर सूर्य राहणार आणि संध्याकाळी त्याचा काय होणार आहे? मावळला जाणार आहे. उदय होणे म्हणजे जन्मने, दिवसभर असणे म्हणजे असते आणि संध्याकाळी नासते म्हणजे नाश मावळणे. येऊन पावल्या प्रलय वेळू खवळे अनादि निधन काळू तो महाभूतेशी उघडून नानार्थ प्रबळू प्रताप मांडी. येऊन पावल्या प्रलय वेळू असा प्रलयाचा काळ पावला की खवळे अनादि निधन काळू. काय होतं? प्रलय काळ आला, निधनाची त्याची काय आली? महाराजांचे काळ ठरलेले आहेत बरं का. ज्या वेळेला भगवंत सगळाच ग्रास करू लागले त्यावेळेला अर्जुनाने विचारलं, ए बाबा, अरे तू सगळंच खात सुटला, तू आहेस कोण? भगवंत सांगतात, कालोस्मी लोके क्षय प्रवृद्धो. अर्जुना मी काळू, हे ग्रासित असे माझा केळू. मी काळू, मी काळ, सगळ्याचा ग्रास करणार. अर्जुन म्हणला, देवा तू सगळ्याचा ग्रास करणार? अरे पण या तिन्ही वेळा ठरलेल्या आहेत ना. उत्पत्तीची वेळ ठरलेली आहे, स्थितीची, आणि आता नाशाची वेळ आलेली नाही. आणि तू कसं काय खायला लागला? मधात देवाला सुद्धा नाश करता येत नाही. आणि मग देवाने सांगितलं, आता प्रलय आलाय पण विश्वाचा नाही, फक्त या सैन्याचा. मग अर्जुन घाबरला, कारण आपणही त्याच सैन्यात येत, तिकडच्या सैन्याचा आला म्हणजे. आणि मग भगवंतानं पुन्हा विचार केला, अरे अर्जुन तर घाबरला. आणि मग भगवंत म्हणजे, चिंता करू नको, तुम्ही पांडव त्याच्यातून काय राहणार आहात? बाजूला राहणार आहात तुम्ही. तुम्हाला नाही खाणार, तुम्ही बाजूला राहणार. काल ठरलेले प्रत्येक गोष्टीची. आताच्या तुम्ही बाहेर काय होणार आहेत? पांडव राहणार आहेत. महाभूतेशी भूगोळू, आहे का नाही? अशा प्रकारे महाराज काय होतं? त्यावेळेला तो निधन काळ येतो, अनादि निधन ज्यावेळेला तो असा काळ येतो. महाभूतेशी भूगोळू नानार्थ प्रवळू प्रताप मांडी. महाभूतेशी भूगोळू, सगळा गोलाकार पृथ्वीचा गोलाकार विश्व आणि महाभूत सगळ्याचा काय व्हायला लागतो? मग नाश व्हायला लागतो, प्रबळ नाश होतो. मोठा प्रताप ते तर जे स्तुलाकारी व्यक्त तेथे करू लागे अव्यक्त. जेवी पेरले पिकोनी शतन स्वयं वाळत उष्ण काळी. महाराज काय होतं? आणि मग जे काय आकाराला आलेलं आहे त्याचा अव्यक्त झालेलं आहे, त्याचा अव्यक्त करायला भगवंत काय करतो? सुरुवात करतो, नाश करायला सुरुवात करतो. जसं पेरलं की त्याचा टाइम आला की ते नाही कापलं तरी पीक आपोआप काय होऊन जातं? वाळून जातं. स्वयं वाळत उष्ण काळी. उन्हाळा लागला की गवत होतं, सगळे काय होऊन जातात? वाळून जातात.
मूळ आहे का नाही, वाळून जात आपोआप. नाना पूर्णादी नाना बीजक्षिती स्वभावे वार्षिक विरुद्धती त्याची शारदाची नाना युक्तीन सफळिती होती सपुष्टी. काय होतं, तृणादी नाना बीजक्षिती स्वभावे वार्षिक विरुद्धती. पुन्हा मला ते गवत वाळून गेलं, ते बीज जमिनीत राहतं, पुन्हा पाऊस पडला की पुन्हा स्वभावता ते काय होतं आहे का नाही, वाढत राहतं. त्याची ग्रीष्माची अंती फळमूळ मोडून व्यक्ती विजयलीन होती क्षितीन तैशी काळ गती संसारात. तशी संसाराची गती आहे. काय होतं, उन्हाळ्यात वाळून जातं, बी तसंच राहतं, पावसाळ्यात पाणी पडला पुन्हा गवत वाढतं, झाडं वाढतात, त्याला फळं येतात, पुन्हा बी होतं, पुन्हा सतत ते राहत गाडग्या चालूची. जेवे संतांची न्यायालीकडे वृक्षाची वय पान धडी तेवे ब्रह्मादिकाची परवडी काळ धोडी निज सत्ता. जसं वसंत ऋतू येण्याच्या अगोदर झाडाचे सगळा पान झाडा होतो. वसंत आला येण्याच्या अगोदर झाडाचा काय होऊन जातो, पानझडा होऊन जातो. तसं ब्रह्मादिकाची परवडी मोठे मोठे ब्रह्मादिकासारख्याचा सुद्धा काय होऊन जातो, काळ झोडी, काळ सगळ्याचा पानझडा करतो. तो हे पुनरावृत्तीची मापा गजाला त्याला सुद्धा मरावं लागतं. जेवी का वाळली असेल पूर्वी शिवळू मळू लागे समजतं, तेवी व्यक्ताचे आवर्तन काळ त्वरित करू लागे. ज्याप्रमाणे महाराज पीक वाळलं की मळणी शेतकरी धरतो, मळून त्याचं सगळं धान्य जसं करतो मळायला लागतो, तसा काळ सगळ्याची काय करतो, मग शेवटी मळण धरतो. एकदाच मळण सगळ्याची. तेच व्यक्त अव्यक्त करीत स्थिती राया सांगेन तो प्रती काळाची शोभक शक्ती प्रलयाची प्राप्ती पूर्वी पावे. तीच अव्यक्त स्थितीला हे कसं नेतो राजा, तेच तुला काळ कशा प्रकारचा क्षुब्ध होतो आणि आपल्या शक्तीने याचा प्रलय करतो ते तुला मी आता सांगतो. काळ शोभाची दृष्टी शतवर्षी अनावृष्टी त्याने अत्युल्बने आटे सृष्टी पृथ्वीच्या पोटी काही नरे. ज्या वेळेला काळ क्षुब्ध होतो आणि काळाची शुद्ध दृष्टी पडली 100 वर्ष पर्यंत पाऊस पडतो सारखा. झडकं किती दिवसाचं लागतं, 100 वर्ष. 100 वर्षे पाऊसच पडत नाही. पहिल्या आता 100 वर्ष पाऊसच पडतो आणि एकदा 100 वर्षे पडतच नाही. पहिला अनावृष्टी, अनावृष्टी म्हणजे पाऊस न पडणे. 100 वर्ष पाऊस नाही पडले. कोण्या देशात होणारे सर्वच होणारे. आणि मग महाराज काय होतं, महासंकट प्राप्त होतं तिथं आणि सगळ्या सृष्टीचा काय व्हायला लागतो, नाश व्हायला लागतो. संहार पृथ्वीच्या पाठीवर काही राहत नाही महाराज. सगळा पृथ्वीच्या पोटी पाठी काही नुरी काही शिल्लक राहत नाही. प्राणी मात्र निमाले दे वने जाळून राहिली रा बिंदू मात्र न मिळे उदकन या परी लोक आटिले काळे. प्राणी मात्र निमाले, सगळे प्राणी, माणसच नाही कोणताच प्राणी शिल्लक राहत नाही. वन जळून जातात, राख होतात जळून. बिंदू मात्र न मिळे, थेंबभर सुद्धा पाणी मिळत नाही. मग लोक सगळे काळ त्या लोकांना आटून घेतो. तो द्वादशादित्य मिळाला मंडळी झाला एक वेळा तेथीच्या किरणी प्रबलान त्रिलोक्यास सकळा संतप्त करे. द्वादशादित्य मिळाला मंडळी झाला एक, 12च्या 12 सूर्य एका जागी येतात. द्वादशादित्य आहे नाही, 12च्या 12 सूर्य काय होतात, एका जागी येतात आहे का नाही. आणि मला त्या द्वादश सूर्याचा उदय आकाशात एकत्र झाला रे झाला की त्याच्या प्रखर, एक सूर्य एवढा तापत होतो, 12 किती तापते, ते प्रखर तापतात आणि महाराज त्या सगळ्या पृथ्वीला सगळ्यांना जाळत निघतात. येते उष्णाची आया होती पर्वताच्या लाया त्याने धरा धळवलाया भस्म झाली राया महाउष्णे. महाराज अशा उष्णतेच्या लाटा येतात की पर्वत लायासारखे जळून जातात, भाजतात, पर्वत भाजतात. असे सगळ्या पृथ्वीवर लाया लाया होऊन जातात. त्या महाउष्णानं भस्म होतं. उष्णे तापे पृथ्वी तळ पोळले शेष फणा मंडळ ते सहस्त्रमुखे विषाणळ अग्निकड लोळभूमीत झाला. मग काय होतं, उष्ण तापे पृथ्वी तळ, पृथ्वी त्या उष्णतेने तापते, एवढी तापते की पोळले शेष फणा मंडळ, शेषाच्या फणा पोळायला लागतात. पोळणारच ना, गरम भांड डोक्यावर घेतल्यावर त्याच्या डोक्यावर पृथ्वी तापल्यावर त्याचं डोकं तापायला लागतं. डोकं तापायला लागलं की हजारो माणूस तो असे विषाच्या करळा वाकायला लागतो. हजारो खाणं काय व्हायला लागतो, त्या विषाच्या करळा अशा वाकायला लागतो. मला अशा पातळ सहस्त्रमुखी विषाणू अग्निकड तोंडातून काय फेकायला लागतो, तो अग्नीच फेकायला लागतो. विष अग्नीच पाताळा होणी देखा ऊर्ध्वमुख अग्नी शिका जाळीतच ती लोकांना उठीला भडका आणीवर. त्या एवढ्या अग्नीच्या त्या विषयाच्या जाळा निघतात की ती लोकांना त्या काय करायला लागतात,
जाळायला लागतात. शोभेचे जरा फुटकार सहस्त्रमुखी सुटला वारा, तो साह्य झाला त्या वैश्वानराने जाळी दिगंबरा वाढला बनवा. आता त्या अग्नीच्या जाळा निघाल्या शेषाच्या मुखातून आणि रागानं त्यानं फुसकारे टाकायला सुरुवात केली. त्या फुसकाऱ्याचा वारा, अग्नीला तो वारा काय झाला, सहकार्य झाला. आणि अग्नीला वारा सहकार्य झाल्यावर काय मारायचं आहे का नाही. मौलिक ज्ञानोबराई म्हणतात अग्नीला वारा सहकार्य झाल्यावर त्याच्या पुढून काय जगणार आहे, काय वाचणार आहे का नाही. ते तर प्रळयचा आपल्याला घेतलीच उडी की प्रळय अग्नी भडकला आणि त्याला प्रळयाचा वाराच काय झाला, पुन्हा सहकार्य झाला. आता काय राहणार आहे का नाही. त्या विश्वरूपाचं वर्णन करत असताना साह्य झाला त्या वैश्वानरा जाळीत दिगंबरा वाढला वनवा. महाराज सगळं दिगंतरा, सगळं दिशा, सगळं ब्रह्मांड जाळीत निघतं. स्वर्ग आणि पाताळ तळा कळून उठली अग्नी ज्वाळा, स्वर्ग पाताळ सगळ्याला त्या अग्नीच्या ज्वाळानं कळलं. तो प्रळय करत्या मेघमाळ, शोभल्या त्या काळ हाती दुर्धरा. आणि मग महाराज काय होते, इतक्यात प्रळय काळच्या मेघ शुद्ध होतो. मेघ आता ते झाडच निघालं, सगळं मेघ शुद्ध झाला. आणि मग तो काय करतो, मेघ रूपी काळच तो म्हणाल ते तर मोठे मोठे वर्ष लागले थेंबुटे तैशेन वेगळा कडकडाटे आणि एके धार सुटे अनिवार्य. म्हणून तुम्ही म्हणसाल म्हणे नाथमाराज मोठाने थेंब पडतेत का. नाथमाराज म्हणजे थेंब नसते तिथं असं म्हणसाल तुम्ही. तैसे नव्हे थेंबुटे, तैसे नव्हे थेंब मोठाले पडतेत असं नाही. मुसळधाराचे थेंब नाही. मग एके धार सुटे, मोठ्या मोठ्या एक एक काय सुटतात, धारा सुटतात. केवढ्या धारा, इतर पर्जन्याच्या धारा त्या तैशा नव्हती नृपवरा. इतर पावसाच्या धारा आहेत त्या राजा त्या तशा धारा नसतात. एक प्रमाणाच्या निर्धारण तो समय महावीर अति दुस्तर, त्याचं प्रमाण आहे. प्रमाण सांगायचं जर झालं ना, त्यात मला पडले, आता पडले काही कुठं कुठं व्यवशी फुटी म्हणले त्याला डायरेक्ट भगत फुगाडा खाली. आणि गावाच्या आपल्या नांदेडला बी झालं ना, गावाच्या गाव काय झाले समृद्धी. त्या नांदेडला एका माणसाच्या तुम्ही पाहिलं असेल 40 म्हशी होत्या आहे ना, पुन्हा काही जनावर होती. मला ती फुटी काय झाली तर सगळं काय झालं ते देत नाही. गावच्या गाव काय झाले उद्ध्वस्त नाही. यावर्षी त्याला बद्रीनाथला बी खूप मोठं झालं, मोठं फुटी पहिली एकदा झाली होती, यावर्षी परत झाली. महाराष्ट्रातले मोठे 120 का 25 काहीतरी लोक अडकले होते त्यात, काहीतरी गेले. पण एवढा मोठा झाला गाव. गाव ते तुम्ही पाहिलं कुठं, मला गावचे गाव बघून गेले. राजेंद्र दास महाराज झाले, विचारलं की महाराज जर देवाच्या ठिकाणी बद्रीनाथला पाय ध्यान द्यायचं, धाम येते बद्रीनाथ श्रेष्ठ धाम आहे, आणि तिथं जर असं व्हायला तर मग देव आहे का नाही. त्यांनी सांगितलं देव आहे का नाही. देव आहे म्हणूनच असं झालं, देव नसतात असं झालं नसतं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं बद्रीनाथ कोणतेही तीर्थ असतो. महाराज भागवतात स्पष्ट आहे की तीर्थात जर विषयी लोक राहायला लागले तर तीर्थ शुद्ध होतं. गोवराय म्हणतात तुका म्हणे मानाता कारणे पंढरी निर्माण केली देवे. पंढरपूर कोणा करताय, वारकऱ्या करताय. वाळवंट कोणा करताय, काला करण्याकरता. वाळवंट काला करण्याकरता. आता विषयी लोक तिथं राहिले, विषयाचा उपभोग घ्यायले, कामासक्ती जर तिथं वाढायला लागली तर तीर्थ शुद्ध होणार नाही. महाराज म्हणजे मधु करीन चंद्रभागेची आंघोळ शुद्ध होणार नाही तीर्थ तर काय होणार. आणि मग तीर्थ शुद्ध होतं. आणि मग अशा लोकांचा नाश करण्याकरता काय होत जातं. मोठ्या मोठ्या हॉटेल होते ते गेल्या वापरून सगळ्या तिकडे. त्या हॉटेल म्हणजे तिथं सगळं मांसाहार म्हणा, मदिरा म्हणा, स्त्री सगळं सगळं काही तिकडे मिळत ते लोक होते. मग ते सगळं ते तसं होणारच आहे का नाही. पापी ज्या भक्त धरणीशी झाले तर तशा इतर पावसासारख्या धारा नसतात महाराज. त्या अति दुर्धर धरायला काय ज्या धारा असतात कठीण मोठ्या मोठ्या धारा असतात, त्या वर्णन नाही. जैशी का मदगजाची सोन तैशा धारा अति प्रचंड शेतवर्षीवर या खंडन परिचित विचलित दंड वर्षे मदगजाची महाराज हत्तीच्या सोंडासारख्या काय पडतात. मग उन्मत्त हत्तीची सोन आणि त्याच्यासारख्या धारा पडतात अति प्रचंड. किती वर्ष पाणी पडतो तो शेतवर्षी 100 वर्ष पडतो अखंड. याला पण उघडत नाही म्हणजे असं काय नाही झडग उघडत नाही. 100 वर्ष हत्तीच्या सोंड पुढे होणार आहे ते
तेल वाटलं कसं यात पावसाळ्यात ते एकदा कोणा का 2012 मधला विषय पुढे बाबुराव सदाशिव आले बाबा ते कोणाला पुढे चर्चा होती म्हणजे 11चा विषय म्हणजे 2012 मध्ये म्हणजे सगळ्या पृथ्वीचा नाश होणार आहे. हो आणि म्हणजे 12 आहे ना हो आडी बाबा म्हणले काय नाही खरं आता मोजतो सगळे म्हणून तुम्हाला म्हणलंय कोण म्हणजे माया कॅलेंडर आहे म्हणजे कोणते कॅलेंडर सांगितले कोण काढलं होतं माया अरे म्हणलं तुमचं माया कॅलेंडर म्हणतोय पण आमचं नारायण कॅलेंडर म्हणतोय नाही म्हणा माया कॅलेंडर काही पण नारायण कॅलेंडर जे सांगते ते काय खरे अजून खूप बाकी आहे त्याला आपण असणार आहे नसणार आहे असं नाही डबल मग वा या डबल पंगती आपल्याला एकाच पंक्तीत संपलंय पुन्हा पंगती वर्षात आले 100 वर्ष पाऊस पडत राहतो सारखा विजुनीच तेज नव झाली कडकडाटे ती आरोळी काळाची वैश्य दात पिढी नाहीशा प्रलय काळी मेघ खवळे असा मेघ खवळतो महाराज ते विजा अशा कडकडायला लागतात आकाशात आरोळ्या देतात काळाची दात पिढी वस्ती ती आवाजानं एवढ्या कडकडतात ते नियोगलं तरी जळ सैंग जेतोनी वर्षात होते मेघ त्यातही विरवणी सांगन जळमय सांगतो लोक एवढा पाऊस पडला एवढा जे मेघ ढग पाऊस पडत होते ढगच्या पाण्यात आता विहीर आली इथपर्यंत पाणी गेलं तिन्ही लोकांच्या पाण्याने काय केलं व्यापून घेतलं जळमय सांगत लोक झाले अनिवार वर्षता वेग जेथे मेघाचे विरे अंग या नाव सावर्तक मेघन अति अमोघ वर्षावो आणि अशा प्रकारचा तो पाऊस पडत राहतो सगळं पृथ्वी सगळे तिन्ही लोक त्यात विरून जातात मेघही त्यात विरून जातात त्याला सावर्तक मेघ अशा प्रकारचं काय दिलेलं आहे नाव दिलेलं आहे तीर्थक्षेत्र पवित्र होतं सरिता समुद्र झाले हरपडे चंद्र सूर्यादी कंती निलो बुडाले आणि मग तिथे चंद्रभागा वेगळी राहिली गंगा वेगळी राहिली यमुना सरस्वती भागीरथी कावेरी ह्या वेगळ्या राहिल्या का नभोमय झाले जळ काय नभोमय हरपले नभोमय झाले मग तिथं वेगळं वेगळं काही राहिलं आता काय सारासारी त्याच्या आहे का नाही सगळं एक होऊन गेलं आता सगळं मग तीर्थगीर्थ काही वेगळं राहत नाही ऐशा एका नावाचे ताई विराट विराला का पाही एकार नव झाला तरंग बुडाला ऐशा एका नावाचे ताई विराट विराला का पाही साकार उरे ऐसे काही उरले नाही आणि अशा एकार नव झाला की महाराज विराट असलेलं विश्व साकार झालं होतं ते त्यात काय होतं विरून जातं शिल्लक काही राहत नाही प्रलय काळी अति गहिसो अगाध उसळे जळवला असो तुळाचा करताना असून विरे निशेषू विराटो प्रलय काळी प्रलयाच्या काळाच्या वेळेला अशा प्रकारचा महाभयंकर असा प्रचंड पाण्याचा लोंढा उसळतो आणि तो जो लोंढा उसळला होता तुळाचा करताना असो तुळाचा सगळ्या स्थूळ जे होते त्याचा काय करतो नाश करतो आणि काय होतं नाश करून निशेषू विरे काय होऊन जातो मग तो आता कायचा नाश केला सगळं पाणीच पाणी झालं विराटाचा वैराज पुरुष तो अव्यक्ती करी प्रवेश जेवी इंधन नाशे उताशू करी रहिवासू निज कारणी काय होतं जसं अग्नी जाळून सरपण जाळून अग्नी काय होऊन जातो विरुद्ध जातो जाळायलाच काही राहिलं नाही आता काय जाळणार आहे जसा सगळं इंधन जळाल्यावर अग्नी जसा शांत होऊन जातो तसा तो प्रलय काळचा मेघही काय होऊन जातो मग विराट आपोआप काय होऊन जातो तृण नाही तेथे कडीला तावाग्नी काय तो विझोनी आपसया आपोआप काय होऊन जातो विझून जातो अशा प्रकारचं त्याला काय आता झाडायलाच काही राहत नाही आहे का नाही जे ब्रह्मलोक निवासी होती त्याही महाप्रळयाच्या अंती ब्रह्म्यासवे सर्वांशी क्रममुक्ती ऐसे श्रुती स्मृतीचे दृढ वाक्य ब्रह्मलोक निवासी होती जे ब्रह्मलोकात राहणारे होते त्यांचं काय होतं पुण्यवान येत महाराज ब्रह्मलोकात राहणारे त्यांना प्रळयाच्या शेवटी काय व्हावं लागतं अरे त्यांना ब्रह्मदेवाबरोबर क्रमाक्रमान मुक्ती मिळून जाते काय सगळ्यांचा नाश होतो पण जे त्याचे तर त्यांचा होत नाही बरं ते त्याच्यातून काय असतात ते वेगळेच असतात त्यांना कर्माची मुक्ती होऊन जाते अशा प्रकारचं होतं असं श्रुती स्मृतीचं दृढ वाक्य असं काही कोणी आयऱ्या गायऱ्यानं म्हणलेलं नाही वैराट पुरुष नाम वदंती हिरण्य गर्भाती म्हणती त्याची प्रळय प्रवेश इतराची गती इतराची
गती श्रुती वाक्य कैशी वैराच पुरुष विराट पुरुष ज्याला म्हणतात तो हिरण्यगर्भ अशा प्रकारचा जो पुरुष होता त्याला सुद्धा प्रलय काळी अव्यक्तात काय करावा लागतो प्रवेश करावा लागतो तर मग ब्रह्मदेव ब्रह्मतीतले लोक ते अव्यक्तात जाणार नाहीत काय ते कुठे जातात सगळे म्हणजे व्यक्त काही राहत सगळे अव्यक्तात जातात आहे का नाही अशी श्रुतीतच काय सांगितलेली आहे व्यवस्था लावलेली आहे सांगितलेली आहे विदेश पुरुष विदेह हे पुशिली मायेची स्थिती ती मायेची अशी दूरदर्शक्ती जेणेकरिता भगवत भक्ती त्या ब्रह्मया सवय मुक्ती घडवून येते ऐका विदेह जनकानं मायेची स्थिती विचारली होती अशी दुर्धर आहे मायेची स्थिती आहे उत्पत्ती स्थिती आणि प्रलय पण जेणेकरिता भगवत भक्ती ते ब्रह्मया सवय मुक्ती घडवून येते मग ब्रह्मदेवाला सगळ्यांना मोक्ष मिळतो का नाही जे भक्ती करत नाही त्यांना नाही मिळत मोक्ष कोणाला मिळतो ब्रह्मदेवाच्या लाईनचा जे काय करतात भक्ती करतात भक्ती नाही करत त्यांना नाही जे न करिता भगवत भक्ती झाल्या व ब्रह्मसदन प्राप्ती न करिता भगवत भक्ती अतिशय दुर्लभ मुक्ती भक्तीपाशी मुक्तीदाशी द्यायची आता तर किती मोठा कळश झाल्या ब्रह्मसदन प्राप्ती कोण्या लोकात राहतो तो या मृत्यू लोकात नाही आणि पाताळात नाही आणि नरकात नाही ब्रह्मलोकात ब्रह्मलोक किती उंच आहे माहितीये त्याच्यावर एकच लोक आहे फक्त वैकुंठ म्हणजे वैकुंठाहून 2 नंबरचा ऑफिस कोणतं आहे लगेच ब्रह्मलोक आहे एवढं मोठं अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ सोर सुवर घोर महर जनलोक तपोलोक आणि सत्यलोक आणि सत्यलोकाच्या वरून पुन्हा मग वरी काय आहे वैकुंठच वरी सत्यलोक इतकं श्रेष्ठ आहे त्या लोकात राहणारे जे तर पुण्यानं तिथे गेले ज्ञानीत कोणते तरी कर्म केले आणि तिथं गेले पण तिथं जाऊन जर भगवत भक्ती नाही केली तरी महाराज त्यांना नाथ महाराज म्हणतात न करिता भगवत भक्ती अतिशय दुर्लभ मुक्ती त्यांच्याकरता मुक्ती मिळणं काय अतिशय दुर्लभ आहे म्हणजे मिळत नाही तिथं जाऊन सुद्धा काय करावं लागतं त्यांना भक्ती म्हणून वैकुंठीचे जन नाही वैकुंठी जन नाही स्वर्गीचे अमर चिताती देवा अरे ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट नका मानू विट ब्रह्मरसी ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट ब्रह्मादिक देवाला सुद्धा या भक्तीत मिळणारा जे आनंद आहे तो काय आहे दुर्लभ आहे म्हणून एवढं मोठं आहे ब्रह्मा काय ब्रह्मदेवाचं वर्णन करत असताना पुन्हा एक प्रमाण आलेले की ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद काय नाही हे सुख ब्रह्मादिका नाही म्हणे हे सुख ब्रह्मादिका नाही भक्तीपाशी मुक्ती दाशी द्यायची आणि भक्ती असल्यावर भक्तीपाशी मुक्ती काय आहे दाशी आहे न करिता भगवत भजन ब्रह्मयासी ही मुक्ती नव्हे जाण हे मा इतराचा ज्ञानाभिमान पुष्य कोण परमार्थी काय महाराज होता हे नाथ महाराज लिहितात आणि म्हणून हरिपंडिताचा नाथ महाराजाचा बरेच दिवस वाद होता या गोष्टीवर हरिपंडित यांचाच मुलगा काशीत शिकलेले मोठे विद्वान होते दशग्रंथी होते ते आणि बऱ्याच दिवस पण नाथ महाराजांनी शेवटी मग संतच होते तुका म्हणे संतैसे संत जगी क्रिया करोनी अशा काही दोघांच्या चरित्रात घटना येतं नाथ महाराजांनी त्यांना उत्तर दिले नाही त्यांच्याशी वाद घातला नाही जे त्यांना आचरणातून घटनेतून काय केलं पटवून दिलं आणि त्यांना सुद्धा मग कोण्या मार्गाला लावलं भक्तीच्या मार्गाला लावलं रामेश्वर शास्त्रीचं तरी तुकोबारायांनी काय केलं आहे का नाही भक्तीच्या मार्गाला लावलं अरे नाथ महाराज म्हणतात न करता भगवत भजन ब्रह्मयाशी ही मुक्ती नव्हे चला जाऊ द्या ब्रह्मदेवाला सुद्धा जर भजन केलं नाही तर ब्रह्मदेवाला सुद्धा मुक्ती मिळत नाही आता ब्रह्मदेवाला मिळत नाही तर सप्तपाशाचे व्याख्या पाठ केलेल्या विचार सागरात मिळत का त्याच्या सप्तपाश हेच पाठ आहे काय सात कोश सप्तकोश अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश बुद्धिमय कोश आनंदमय कोश है ना काय महाराज ज्ञानाभिमानी या पुष्य कोण परमार्थी चला नाथ महाराज होता ते कोणी विचारते परमार्थ त्यांना माऊली सुद्धा माऊलीचं हेच मत या माऊलीचं सुद्धा माऊली ज्ञानोबराय म्हणतात विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही त्याचे ज्ञान व्यर्थ हे कोण म्हणावं ज्ञानाचा सागर
हे महत्वाचं आहे. अज्ञानाच्या समुद्रात म्हणलं असतं तर मग येईच न म्हणून म्हणायला असं झालं असतं. पण ज्ञानोबरायांनी म्हणावं की विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. उशे कोण परमार्थी, कोणी विचारते त्यांना परमार्थात, कोणी विचारते म्हणजे लोक विचारतात हे नाही, मुक्ती व्यक्ती पुढचे कोण विचारते त्यांना, तिथं कोण त्यांना ज्ञान कोणी किंमत नाही देत. जशी देत पदाभिमान त्याशी त्याची दृढ बंधन, या लागे दुर्लभ पण मोक्षाची जाणती लोकीच्या. मला तुकोबरायचं एक प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, तिळ डाळी तांदूळ काम क्रोध तैशेची कळ, कार्य शिनला शिवा उगा न भजता पांडुरंगा. आहे का नाही? तप करुणी तीर्थाटन वाढविला अभिमान. आहे का नाही? काय केली अहंताच तर वाटिले ते धन केली अहंताच तन. आहे का नाही? न भजता कार्य शिनला शिवा उगा न भजता पांडुरंगा. काय काय फायदा केला तो अशा प्रकारचं आहे. त्यात यज्ञवाल्याचं खंडन केलं, दानावाल्याचंही खंडन केलं, ज्ञान्याचंही खंडन केलं, आणि कापडी लोक भ्रमण तीर्थाचं करणार त्यांचंही काय केलं, खंडन केलं, आणि सगळ्याचं खंडन करून भक्तीचं मंडन केलं. कार्य शिनलाशी वाहुगा न भजता पांडुरंगा. आहे का नाही? ज्याशी जे ज्याला ज्याच्या पदाचा अभिमान आहे तेच त्याला बंधन आहे. ज्ञानाचा अभिमान असेल तर काय आहे? ज्ञानच काय आहे? बंधन आहे का नाही? बंधन. याला की दुर्लभ पण मोक्षाची जाणती लोकी. आणि महाराज म्हणून त्या मोक्ष मिळणं त्यांना काय आहे? दुर्लभ आहे. तिन्ही लोकांना मोक्ष दुर्लभ आहे. महाराज म्हणतात भक्ती करणारी सोडून तिन्ही लोकातल्या सगळ्या जीवांना मग मोक्ष काय आहे? दुर्लभ आहे. सांडोनिया पदाभिमान अंगे सदाशिव आपण नित्य वसवी महास्मशानन भगवत भजनी निज निष्ठा. सांडू अरे आपल्या पदाचा भगवान शंकरानं अभिमान टाकलाय आणि मसन वाट्या टाळ वाजवायली. रंभाधिकनाथ ती उभ्या जोडोनी हात तिरसुळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांत. पहाटे 4 वाजता काकडा म्हणायचे वाल म्हणतात. कोण? सदाशिव. कोणता सदाशिव? त्या सदाशिवान केला म्हणून घेऊ करी. अशा प्रकारचे नाही सदाशिव शब्द आला. सांडोनिया पदाभिमान अंगे सदाशिव आपण. सदाशिव आपण नित्य वसवी महास्मशान. नित्य महास्मशानात राहिले. भगवत भजन निष्ठा. आणि कशावर निष्ठा ठेवली? भगवत भजनावर. आहे का नाही? भगवत भजनावर निष्ठा ठेवली. या लागे मला काय आता भगवान शंकर भजन करतात. या लागे ज्याशी ब्रह्मलोक प्राप्ती तेथेही जे करीती भगवत भक्ती त्याशीच प्रलयाच्या अंतीन परमुक्ती नृपवर्या. म्हणून ऐक राजा, जे ब्रह्मलोका पदाला प्राप्त झाले तिथं जर भगवत भक्ती केली तरच त्यांना श्रेष्ठ अंतकाळ प्रलय काळाच्या वेळेला श्रेष्ठ मुक्ती मिळते राजा, नाही तर मिळत नाही. म्हणे वर्म भजनेची कळे. एक वर्षात वर्म कळतं, यरा शितो पडे ओस भजनातच कळतं, भजनाशिवाय नाही. आहे का नाही? तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण काळा भीती. थोरपण कशाचा? ज्ञानाचा थोरपणा, सत्तेचा थोरपणा, संपत्तीचा थोरपणा. आहे का नाही? यज्ञाचा थोरपणा, तपाचा थोरपणा, जपाचा थोरपणा. काय थोरपण? जाळा भीती. सगळा थोरपणा काय? जाळायचंय मग भजन नसेल तर. अशा प्रकारचं. आणि भजन असेल तर बाकी काही नसेल तर मग सगळं येतं. तुका म्हणे वर्म भजनीची कळे मग सगळं येतं. काही नव्हे केले एका चिंतिता सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. योग याग तपे केली तयाने आमुपे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळं काही त्याला मिळतं. तयार घडले सगळे सगळे नियम आहेत त्याचे झाले. सगळे धर्म तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. सगळे धर्म ते सगळे कर्म सगळं घडतात. सगळे ऋण काय होतात त्याचे आपोआप फिटतात. ब्रह्मलोकी ज्या नाही हरिभक्ती.
ते पावती पुनरावृत्ती ऐशी मायेची दूरदर्शकते न करिता भक्ती मुक्ती कैची. महाराज ब्रह्मलोकातला म्हणजे हरीची भक्ती करत नाही ते सुद्धा पुनरावृत्ती पावती. दोनही पुनरावृत्तीची आम्हापाशी मग शिक होता. ऐशी मायेची दूरदर्शकती अशी मायेची काय आहे, महान शक्ती आहे, धरण्याला कठीण आहे. न करिता भक्ती मुक्ती कैची, भक्ती न करिता मुक्ती कैची. अरे ज्ञानोबरायाला सुद्धा हे मान्यच आहे. ज्ञानोबराय सांगतात सृष्टीची उपक्रमा माझी गाव विरोत्तमा पै वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता ना सृष्टीही करू शके म्हणजे ईश्वराचे न ओळखे तो आढंच केला एके नामी जेने. नामी आढंच केला, त्याला अगोदर काय घ्यावं लागलं, नामच घ्यावं लागलं. अरंभे आवडी आदरे आदे नाम. आणि मग केने सकळ सिद्ध जगी झाले आरंभी आवडी आदरी. आरंभी कशाची आरंभी, सृष्टीच्या आरंभी. आदराला ब्रह्मदेवाला काय घ्यावं लागलं, नामच घ्यावं लागलं. अशा प्रकारचे किंवा त्या आरंभी शब्दाचा अर्थ मोक्ष. ज्ञानोबर आहे तुम्हाला एवढी स्थिती मिळाली, तुम्ही सुरुवात कुठून केली तर आरंभी आवडी आदरे आले. आरंभाला मी काय केलं, ज्ञानोबर म्हणतात आदरानं नामच घेतलं. हेच मराठ हरिपाठातला तुम्ही हरिपाठ घरी जाऊन हरिपाठ काढा आणि एक अभंगा साधा की ज्यात नामाचं महत्व आलं नाही. एक अभंगा ज्याच्यात काय आलं नाही, नामाचं महत्व आलं नाही. प्रत्येक चरणात अभंगाच्या काय आलेलं आहे नामाचं. मग तिथं सगळ्याचं खंडन करूनच नामाचे मग तपाचं जपात सगळ्याच याची आरती ब्रह्मयाचे वचन. तो श्लोकी बोलला आपण ज्ञानाभिमानी या पतन भक्ताबंधन कदानवादी याच अर्थाचे ब्रह्मयाचे वचन तो श्लोकी आपण बोलिला. याच अर्थाचं वचन साक्षात ब्रह्मदेव 2 श्लोकात काय झालेले आहे, बोललेले आहे. ज्ञानाचा अभिमान झाला, पतन होत आणि भक्ताला मात्र कशाचंही बंधन बाधा करीत नाही. न करता भगवत भक्ती सज्ञानाही ना तुडे मुक्ती याची आरती दृष्टांतील ब्रह्मयाची उक्ती दाविली येते. न करिता भगवत भक्ती. महाराज भगवंताची भक्ती जर केली नाही तर ज्ञानाला सुद्धा मोक्ष मिळत नाही. असं ते कोणाचं भाषण, कोणाचं बोलणं आहे, ब्रह्मदेवाचं बोलणं आहे. तेच इथं तुला त्या वरचे 2 श्लोक आहेत ते तुला बोलून दाखवले. जन्मा माझी ब्राह्मणपण तेही वेदशास्त्र संपन्न न करता भगवत वचन ना अचूक पतन तयाशी. नाथ महाराज लिहितात, मुद्दा म्हणून नाथ महाराज लिहितात. अरे संत जे ते काय सांगतात, सत्य तुका म्हणे सत्य सांगो येऊत रागे येतील ते. सत्य सांगू आहे का नाही. निरोप सांगता न धरी भय नाही भीड भार. तुका म्हणे नाथ महाराज. म्हणून नाथ महाराज जसा तुकोबरायाचा गाथा बुडवला तसं नाथ भागवत सुद्धा बुडवलं. आपल्या ते गाथाच बुडवला, नाथ भागवत सुद्धा बुडवलं. आणि गाथा तरी देहूत बुडवला, भागवत काशीत बुडवलं. तुम्ही पहा नाथ महाराजाच्या फोटोत गंगेनास गंगा उभी आहे, अशी एक स्त्री उभी आहे गंगा पाण्यात आणि हातात भागवती. साक्षात गंगा मातेनं भागवत आणून काय केलं, दिलं. तेव्हा त्या विद्वानांनी मान्य केलं. 5 अध्याय झालेली होती, म्हणजे मोठी कथा आहे. ते काशीला मग महाराज त्या भागवताची कुठं मिरवणूक काढली होती या भागवताची. काशील का विद्वान काशी केलं, हत्तीवर मिरवणूक काढली, पण बुडवलं भागवत सुद्धा बुडवलं. सध्या नाही ना तुले मुक्ती का. अरे नाथ महाराज लिहितात जन्मा माझी ब्राह्मणपण. कोणत्या जाती कुठं कोणत्या कुळात जन्माला आला, ब्राह्मण झाला. ब्राह्मण सगळ्या 4 वर्णात श्रेष्ठ असलेला ब्राह्मण, ते सुद्धा वेदशास्त्र संपन्न. तो ब्राह्मण सुद्धा आयुर्वेद श्लोक म्हणणारा मंत्र म्हणणारा नाही, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण. आणि त्याच्यात पुन्हा वेदशास्त्र संपन्न. न करिता भगवत भजन अचूक पतन तयासी. त्यानं जर भगवंताचं भजन केलं नाही, अचूक पतन, काही चूक होणार नाही त्याच्यात. 100% त्याला काय त्याचं काय होणार आहे, पतन. भक्ता सर्वभूती भगवत भाऊ तेत विघ्नाशी नाही ठाऊ. दया पावचे वय उपाव भावार्था देव सदा साह्य. भक्ता सर्वभूती भगवत भाव. भक्ताचा सगळीकडे काय झालेला असतो, भगवत भाव झालेला असतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावी.
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ती हित सत्य करा, असा सगळीकडे भाव असतो आहे का नाही. तुकोबाराय म्हणतात सर्वाभूती पाये एक वासुदेव. आपल्याला सांगितलं. आणि तुमचं कसं झालं? तुकोबाराय म्हणतात आमचं असं झालं, पाहे तिकडे बाप माये विठ्ठल आहे रखुमाई, वन पट्टन एक भाव अवघा ठाव सरता झाला आहे का नाही. ठाव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. आमचं कसं झालं? जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण, पाहे तिकडे बाप माये विठ्ठल आहे रखुमाई. अशा प्रकारचं आमचं झालं. आणि अशी ज्याची झालेलं असतं एक विघ्नाशी नाही ठाव, त्याला विघ्नच नाही महाराज. हरीची आज असा नाही शुभ काळ, शुभ काळ अवघ्या दिशा आहे का नाही. सगळ्या दिशा त्याला विघ्नच नाही, विघ्न नाही. अशुभतया पुढे शुभ होनी ठाके, कोण पाये तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे. अशुभतया पुढे शुभ होनी ठाके, असं होतं. त्याच्या विघ्नच नाही. त्या आपावची होय उपाव. अशुभतया पुढे शुभ होनी ठाके, त्या आपावची उपाव होय. अपाव त्याच्या पुढे काय होऊन जातो? उपाव. म्हणजे विघ्न त्याच्या फायद्याचं मला त्याच्याकरता दुःख सुख होऊन जातं, विघ्न आनंद देऊन जातं. अशा प्रकारचं होतं. भावार्था देव का त्याचा भाव देवावर असतो आणि देव त्याला सदा सहकार्य करतो. अशुभाचे शुभ करिता तुझं काही अवघड नाही पांडुरा. काय अवघडे देवावर आहे का नाही. काय करता येणार नाही. करशील तरी नव्हे पायी राईचा डोंगर. काय मला त्याला तरी एवढी सृष्टी निर्माण केली, त्याला बदलायला लागतं तरी काय काय लागतं बदलायला आहे का नाही. अरे आपला टाइम त्या आहे ना, आता लवकर सोडावं लागेल. ऊन पडले आठवण सोडू बरोबर. शिकणं झालं वाटतंय तुमचं. त्याच्या नवलं म्हणायचं बरं ना, ते नवलं म्हणलं शिकणं झालं असेल त्याच्यात म्हणाले नवलं. काल शिकून आले आले त्याच्यामुळे. तर ते चला महाराज त्यानं ते अस्त्र सोडलं कर्णानं, वैष्णव अस्त्र. अस्त्र निघालं महाराज त्यानं. सगळ्याच याच्यावर प्रभाव पडला सगळ्याच सैन्यावर. पांडवाच्या कोणालाच काही विसरून नुसते त्या अस्त्राकडेच पाहू लागले. सगळे विसरूनच गेले. शकुनीला विचारलं, कर्णानं रथ शकुनी जवळ न्याला. त्या कर्णाने त्या दुर्योधनानं म्हणजे मामा हे कोणतं अस्त्र आहे? तू म्हणे मलाही कळलं भाजी. त्याच्यावर अस्त्र होतं, कर्णाजवळ अस्त्र होते आपल्याला मिळत नाही म्हणे. आणि मग ते सगळे गेले महाराज द्रोणाचार्याजवळ. द्रोणाचार्य विचारलं गुरुवरी कोणतं अस्त्र आहे म्हणलं. त्यांनी सांगितलं वैष्णव अस्त्र आहे. म्हणजे आता म्हणजे याला तोडच नाही. वैष्णवास्त्राला काय नाही, तोड नाही. म्हणजे पांडव मरण ते म्हणजे पांडव नाही. या अस्त्राच्या मनात आलं तर सगळ्या तिन्ही लोकांचा काय करत आहे, नाश करत. आता याला अर्जुनाचं, कारण दोघे त्यांचे शिष्य, अर्जुनाजवळ आता याला तोड नाही. महाराज नाचूच लागले ना, वा वा वा. असं तिकडून अस्त्र आलं. जसं अस्त्र आलं आता अर्जुनाच्या मनात, अर्जुना देवाला विचारलं, देवा म्हणजे अर्जुना आता काहीच नाही, आता फक्त काय कर, मरायलाच तयार हो. मग या धनुष्याने बाण खाली ठेवले, हात जोडले आहे का नाही. मला पण शरणागता वज्र पंजर अभयदाना तू उदार. जसं अस्त्र आलं तिकून अस्त्र अर्जुनाच्या जवळ आलं, देव उभे राहिले. आता ते अस्त्र होतं वैष्णवास्त्र, होता वैष्णवाचा आराध्य. महाराज लगेच त्या अस्त्राचा हार झाला देवाच्या गळ्यात पडला. दुर्योधन नाचूक लागला. शकुनी म्हणता ह्यो किसण्या कुठून आला इथं, ह्यो जर नसता, अरे ह्यो नसता तर तुम्ही लहानपणी ते सगळ्याला दाखवत होते ना. त्या वैष्णवास्त्राची गरज काय होती हे ज्यांना शेवट लोक कळालं नाही महाराज. ह्यो जर नसता तर, अरे हा नसता तर पांडव बालपणातच काय केले असते यांनी. अरे एवढंच नाही, पितामह भीष्माचार्य जर नसती बाजू वडली आणि त्या विदुर काकानं, तर पांडव आमचे भावाचे मुलं आहे त्याचा स्वीकार ती करत नव्हती. त्यांनी सांगितलं कशाचे, आमच्या भावाला शाप लागल्याच्या नंतर हे जन्मले, काय संबंध आमचा आणि यांचा. पण ज्या वेळेला भीष्माचार्यांनी हे केलं त्यावेळेला त्यांना काय करावं लागला, त्यांचा स्वीकार करावा लागला. अरे भगवंत सदा साह्य, सदा त्यांना काय राहतो, आपावचे उपाव होय. अरे असं वाटतं अंगावर व्यवस्थित जीव घ्यायला आलं की अमर करून जात. दया पांडवाची उणी की जे चिना पुराणे विश्व म्हणजे
महाराज विश्ववंदे केले. अशा प्रकारचं तुकोबराय सुद्धा म्हणतात काय की याच्या अधीन गेल्यावर निंदे ते ही केले वंदे केले. का नाही अंगीकार ज्यांचा केला नारायणी निंदे ते हित येणे. आणि मग निंदे कोण होते आणि ते वंदे कसे झाले तो सगळा अभंगात निंद्याचे वंदे झाल्याचे दृष्टांत आहेत. अजामेळ बिल्ली तारेली कुंटिनी तयाची पुराणी बाट झाली वैश्य तुळादार गोरा तो कुंभार दागा हा चांभार रोहिदास कबीर लतीमुशाला. मग ते निंदे होते आणि कोणी मग त्याच्यात निंद्यात फरक आहे. कोणी जातीनं निंदे, कोणी कर्मानं निंदे, आहे का नाही, कोणी अशा सगळ्या प्रकारचे कुळानं निंदे, संपत्तीनं निंदे. पण त्याची झाली की त्याने सगळे काय केले वंदे होय. नित्य कुळीचा सुद्धा काय होतो गुण सदा. अशा प्रकारचं होतं. भक्ती विनमुक्तीचा सोसू करता प्रयत्न पडे वसू अवय वैराज पुरुषन करे प्रवेश व्यक्ती. भक्ती विनमुक्तीचा सोसू. अरे भक्तीशिवाय मुक्तीचे महाराज इच्छा करणं म्हणजे कष्ट भोगणे. प्रयत्न करणं भक्तीशिवाय मुक्तीचा प्रयत्न करणं म्हणजे काय करणे कष्ट भोगणे. प्रयत्न पडे वसू ते प्रयत्न काय पडतात वस पडतात. महाराज अजिबात ज्या भक्तीनं करता मोक्ष मिळवणं म्हणजे फुकट शिणणे कार्यशीलाशी वावगा. हे काय होणे फुकट शिणणे. मोठा श्रेष्ठ पुरुष सुद्धा शेवटी अव्यक्तात प्रवेश अव्यक्ती वैराजाचा प्रवेश होताची महाभूती विलासो वरागी उतार असून तो प्रवेश अनुप्रवेश वाईकराया. अशा प्रकारचा मला सगळ्या सृष्टीचा नाश झाल्यानंतर महान विराट पुरुषांना सुद्धा ज्यावेळेला अव्यक्तात प्रवेश केल्यानंतर सगळ्या भूताचा काय व्हायला लागतो मग रास कशा प्रकारचा होतो ते सुद्धा काय करतो म्हणजे तुला सांगतो. तू चांगल्या प्रकारचा ऐक. प्रलय वायूचा क्षोभ पकडू त्याने पृथ्वीचा हरिला गंधू तो तेही रोणी या प्रसिद्धून एकोदू जळ झाले. प्रलय काळचा क्षोभ पकडू. प्रलय काळच्या वेळेला अत्यंत प्रकारे ऐका नाही वायू शुद्ध होतो. प्रलय काळचा वायू काय होतो शुद्ध होतो. आणि तो वायू शुद्ध झाला की पृथ्वीच्या ठिकाणी जो गंध येतो गंधाचं काय करून घेतो शोषण करून घेतो हरवून घेतो. ऐका नाही तो तेही विरून या प्रसिद्धून एकवद जळ झाले. ऐका नाही आणि मग तो गंध विरून ते वायू विरून काय होतं मग जळाचा काय व्हायला लागतो सगळे एक एक होऊन शोभला वायू असम असा तो हरिजळाचा जळरस तेवी जळाचा वैरासन सावकाश प्रलय महादेजी. वायू शुद्ध झाला की जळाचाही काय करायला लागतो तो शोषण करायला लागतो. जळाचाही सगळा नाश व्हायला लागतो. असं महाप्रलयाच्या वेळेला त्या तेजाचा निज संभ्रम वायू बळे ग्रासित तम तेव्हा प्रलय वायू प्रमाण भरून येऊ कोण दाटे त्या तेजाचा निज संभ्रम. ऐका नाही तेच सुद्धा काय करत नाही म्हणजे ठेवत नाही. तेजाचा सुद्धा नाश होऊन जातो. त्या प्रलय वायूच्या स्पर्शे चपळतेशी सर्व ग्रास करून ठाके अवकाश तेव्हा वायू ते आकाश निश्चित ग्राशी आणि सगळ्यांचा नाश करून वायूचा चपळपणाही नाश होतो. आणि मग वायूच्या चपळपणाचा नाश झाला की आकाश त्या वायूला सुद्धा काय करतं गिळून टाकतं खाऊन टाकतं. अशा प्रकारचं ते होतं. उत्तम आकाश जो शब्द गुण तो प्रलय काळ गेली संपूर्ण तो शोभला तामस अभिमान करी प्राशन गगनाचे. आकाशाचा जो शब्द गुण आहे तो शब्द गुण सुद्धा प्रलय काळच्या वेळेला काय होऊन जातो नाश होऊन जातो. एक 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 हळूहळू 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 महाराज संध्याकाळची वेळ झाली की ज्याची ते दुकानं बाजारात काय करायला लागतात. संध्याकाळ झाली की महाराज सकाळ झाली की दुकानदार सगळे सामान कुठे ठेवतो रस्त्यावर आणि संध्याकाळी झाली की एक 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 आपल्या घरात निघायला काय करतो सुरुवात. तसं सृष्टीचा विस्तार करायचा की सगळे पंचमहाभूत मांडायला सुरुवात होतात. त्यांचे गुण त्यांचे विषय त्यांचे इंद्रिये सगळ्याचा पसारा मांडतात आणि संध्याकाळच्या प्रलय काळच्या वेळेला एक 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 काय करतात आपलं लावून घेतात. असं लावून घेतलं कुलूप लावलं झाला मोकळा गेले म्हणजे तो भगवंत त्याला काय म्हणा. 10 इंद्रियाचा गोंधळा राजसाभिमानी निघाला चित्त संतुष्ट याचा मेळा तोही प्रवेशाला सात्विक अभिमानी. 10 इंद्रियाचा मेळा राजसापासून झालं होतं म्हणून त्याचा अभिमानही विरून गेला. चित्त चतुष्ट 4 प्रकारचं चित्त जे सुरुवातीला झालं होतं तो सात्विकामध्ये काय झालं ते सत्वगुणामध्ये विलीन होऊन गेलं. इंद्रियाधिष्ठात्री दैवते हे मिळवून या समजते प्रवेशली सात्विकातील जाणणे शिकवून पण आता इंद्रिय आणि इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता 10 इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता वेगळे वेगळे आहेत. त्या अधिष्ठात्री देवता सुद्धा काय करतात प्रवेश करतात
सत्वगुणामध्ये ते तिन्ही अहंकार त्रिगुणेशी प्रवेश येते महत्त्वाशी महत्त्व मिळे मायेशी जे वेगळी असेल तशी माये राहील ते तिन्ही अहंकार ते अहंकार तीन गुणाचा तीन प्रकारचा सात्विक राजस आणि तामस तो जो अहंकार झाला होता तो महत्त्वात प्रवेश करतो महत्त्व मायेमध्ये जातं एक कसं होतं जसं एखाद्याची मुलगी आहे तिला 3-4 लेकरं येतं आणि सगळे लेकरं घेऊन ती माहेर आली आपली लेकरं घेऊन तसं सगळं स्वतः ही माया आपली लेकरं घेऊन काय करते मग आपल्या मूळ स्वरूपाकडे जायला जेवे कुकडीची पिली कुकडी पान खातळी घाली मग ते स्वयदिशे एकली तेवे माया उरली कल्पांती ज्याप्रमाणे कोंबडीची पिली कोंबडी काय करते आपले सगळे पकाच्या खाली घेते आणि पकाच्या खाली घेतल्यावर किती दिसते मग ती एकटी आपल्या पका खालची पिली दिसत नाही तशी काय करते माया ही एकटीच राहते शिल्लक तो येऊन उत्पत्ती स्थिती प्रळया त्रिविध भाविके दाविली येत ते गुणमयी मायाने शीतन मिथ्याभूत आभाषे उत्पत्ती स्थिती प्रळय असे 3 विभागित करून दाखवले त्या मायेचे गुणही दाखवले ती गुणमयी माया जी दाखवली होती ती मिथ्याभूत आभाषे ही मिथ्या आहे आणि फक्त काय करते आभासते भासते अशा प्रकारचे जेवी लेकुरी खेळता खेळाशी दिवसा म्हणती झाली निशी तेवी पूर्ण स्वरूपापाशी देखती मायेशी त्रिविध कल्पना जर लेकर दिवसा खेळायला लागले ते दिवसात काय म्हणतात आता संध्याकाळ झाली आता सकाळ झाली असं जे म्हणतात ती सकाळ संध्याकाळ झालेली असते का त्यांनी ती मांडलेली असते मांडलेली असते तसं हे सगळं मायेची विस्तार आणि नाश सगळा आपण असा मांडलेला आहे अशा प्रकारचं याचाही पुढचा विचारू द्या कुंडली